झाली आहे. आणि हे बघा, आता काय करणार आहे, दुसऱ्या गॅसवरती मी पाणी उकळत ठेवलं होतं. ते उकळलेलं पाणी थोडं थोडं करून या उपम्यामध्ये मी घालणार आहे. बघू शकता, थोडं थोडं करून आपण या उपम्यामध्ये हे सगळं पाणी मिक्स करायचं आहे. पाणी घालत घालत हे सगळा उपमा पण मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित. म्हणजे काय होतं, गुठळ्या पण होत नाही. आणि हे बघा, अशा पद्धतीनं जर उपमा बनवला ना, तर आपल्या उपम्यामध्ये कशाच गुठळ्या होत नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे उपमा पण जास्त चिकट होत नाही. आता यावरती 2